ज्या लेडीज पहिल्या तुम्ही थांबल्या होत्या ना घेण्यासाठी हा. त्या बरोबर घ्यायला तयार होत्या, लाईन मध्ये होत्या. लाईन मध्ये होत्या. बरं. पण बाकीच्या बायकांना ज्या भागून येत होत्या 9-10-11च्या नंतर ज्या येत होत्या ना त्या बायांनी का गोंधळ घातला काय विचारायला नको. तुमच्या स्टाफला पण कोणी ऐकायला तयार होतं. तुमची एक स्टाफची लेडीज पण हातात पायात चप्पल घेऊन फिरत होती किती सांगायला तरी ऐकायला तयार नव्हती. तुम्हीच होता ना पायात मोठी पण गाडून घेऊन फिरत होत्या, सगळ्याला मागून सांगत होत्या, खुर्चीवर उभारून सांगत होत्या, पण एक पण लेडीज ऐकायला तयार नव्हती. असं करतात का सांगा बरं. पोलीस आले त्यांनी मला दुकान करून ठेवणारे काय देणारे तुम्ही घरी जावा, तरी बायका हटत नव्हत्या. सगळ्या वरती उभारलेल्या, पायऱ्यावर उभारलेल्या. आम्ही एक लाईन लावली होती की नाही, गावच्या मॅडमला सांगितलं होतं ना मग एक लाईन लावा. मग असं का करायचं सांगा बरं. प्रत्येकाच्या लेडीजच्या मनावर आहे, त्याच्याशी चांगल्या पण घेतात आणि न घेणाऱ्या गिफ्ट काय काय म्हणायचं, काय 50 रुपयाचं गिफ्ट आहे काय थांबायचं. तुम्ही बर्थडेला जाताना कोणाच्या तुम्ही सांगा, आपण 1 रुपयाचं पण 100 रुपये जर गिफ्ट देताना विचार करतो का नाही. 50चं असं नाही 100चं असं ते गिफ्ट मी माझ्या कमाईतनच देते तुम्हाला. काय फुकट मला तर कोण आणून देत नाही. बरोबर आहे का नाही सांगा तुम्ही सगळे. फुकट आणून देते का मी. हे पण इथं उभा आहे, कष्ट करते मी पण. कष्ट करून सगळ्यांना करते. हे माझा एवढा मोठा कार्यक्रम ह्या बायकांनी असं करायचं काय कारण होते सांगा. मला किती त्रास झाला, माझं लहान बाळ होतं, मी 3 तास घेऊन मी बघायला आले, मग बघायला एवढ्या नंबर मध्ये थांबायची काय गरज आहे का तुमची म्हणजे. आणि असं पण आहे, मी माझ्या सिंहगड रोडला ना 4,500 बायकांना ते दिलेत मोठ्या बॅगा आणि 500 बायकांना मला द्यायला जट नाहीये. तुम्ही मला सपोर्ट करते, मी तुम्हाला द्यायला कमी पडणार नाही. विचार मी 2 दिवस झाले जेवढे येतात सगळ्यांना देते, सगळ्यांना देते, कुणाला पण विचार. बघितले म्हणून त्या बघा त्या ताईला या ताई तुम्ही इकडं. तुम्ही मला काय म्हणला की मी त्या दिवशी आले तरी सुद्धा मी काय म्हणलं ताई ह्या न गिफ्ट घेता निघाले तरी पण म्हटलं जाऊ दे तुम्ही थांबा मी देते. आज दुसरा दिवस आहे माझा ओपनिंग नंतर तरी सुद्धा मी तुम्हाला काही शब्दानं बोलले का. आल्या होत्या फक्त बोलले तुम्हाला. तेच झाले ना आम्ही बघतो ना तुम्ही जे काही बरोबर डेटने पण दिलेलं बघितले. तुम्ही पण एक म्हातारी आली ती बघा पिवळ्या साडीवाली, तिला पहिलं ती आमच्या मागं होती, ती मला बरोबर थांबली होती घेत होती, पण बायकोला ऐकल्याच नाही, मागाच्या बायकांना ऐकल्या नाही. काय करणार कितपत योग्य सांगा. आम्ही काही दुसऱ्याचं चोरून आणून नाही, आम्ही आमचं कष्ट करतोय. हे जे उभं आहे ना असं एका रात्रीत नाही उभं झालेलं, काय लय कष्ट केले आम्ही. आता ही जी गर्दी दिसते ना मावशी, ती मी काहीतरी केलं म्हणून दिसते, अशीच दिसत नाहीये. आम्ही पण साध्या घरातले होतो आणि आम्ही पण अजून साध्याच घराण्यातले आहे आम्ही, पण आम्ही असं सगळ्यांना कोणाला असं हे नाही केलं. काही बायकांनी फालतू व्हिडिओ टाकलेत बघा. हो त्यांना तुम्ही उत्तर द्या काय असेल ते. मला फक्त आज माझ्या म्हणजे कस्टमरने सांगितलं की मॅडम असं असं झालं त्यांनी टाकले बघा बरोबर, पण आपल्याला काय दिलं तुम्ही मला दिलं रिव्ह्यू त्याच्याबद्दल धन्यवाद.